नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी। इकडे मी बीन्स घेतलेले आहेत अर्धा किलो। त्याला मी बारीक चाकूच्या सहाय्याने चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण चांगला स्वच्छ धुवून त्याची साली काढून त्याला बारीक एकदम चिरून घेतलेला आहे। आता मी या भाजीला फोडणी देते। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। मी या भाजीला उकडून नाही घेतली। जर तुम्हाला उकडून घ्यायचं असेल तर तुम्ही उकडून घ्या, पण त्याची सगळी चव निघून जाते। म्हणून मी या भाजीला नुसतं तेलातच बनवणार आहे। म्हणून मी त्याला उकडलं वगैरे काहीच नाही, नुसतं जास्त तेलामध्ये मी त्याला बनवते। गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये जिरं टाकते, राई टाकते, अद्रक लसणाची पेस्ट टाकते। जिरं राई चांगले म्हणजे तडतडलेत। आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकते। अद्रक लसणाची पेस्ट चांगलं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 बारीक चिरलेले कांदे टाकते। कांद्याने याची टेस्ट खूपच छान लागते। कांदे तुम्ही जेवढे होईल तेवढे जास्तच टाका, कारण मी ही भाजी नुसतं तेलात करते म्हणून मी कांद्याचा जास्त वापर केलेला आहे इकडे। इकडे माझे कांदे टाकून झालेले आहेत। कांदे चांगले गोल्डन ब्राऊन रंगाचे झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकते। कांदा मी आधी चांगला ढवळून घेते, त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला ढवळत राहते। इकडे माझ्या कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे। मी त्याच्यामध्ये जर टोमॅटो टाकून घेते। आता टमाटर टाकला म्हणजे मीठ टाकणं खूपच गरजेचं आहे, कारण आपले टमाटर तेलामध्ये चांगले गळावेत म्हणून। आता मी याला चांगलं ढवळून घेते। आता इथे माझं चांगलं ढवळून झालेलं आहे। बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि टमाटर पण चांगले असे एकदम म्हणजे गळून गेलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये मिरची, लाल तिखट टाकते, हळद टाकते, मीठ तर मी टाकून घेतलेलं आहे। थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे। हे सर्व टाकून मी चांगलं त्याला ढवळून घेते। एक 5 मिनिटं मी त्याला मंद आचेवरती असंच चम्मच फिरवत राहते, कारण त्याची टेस्ट अजूनच मस्त लागते। आता ह्याच्यामध्ये मी जो बीन्स आणि बटाटा जो बारीक चिरलेला तो टाकून घेते। हे टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेते। आता ह्या स्टेपला मी पूर्ण भाजी एकदम मंद आचेवरतीच शिजवून घेणार आहे, कारण की मी ही भाजी बिना पाण्याची करणार आहे। बिना पाण्याची करणार आहे म्हणून मी ही सगळं भाजी बारीक गॅसवरतीच करून घेते। आता मी याला झाकण लावून एक 10 मिनिटं ह्याला मंद आचेवरती असं वाफून घेते। आता मी झाकण काढलेलं आहे, चांगलं ह्याला ढवळून घेते। ढवळून झाल्यावर आणखीन एक 5 मिनिटं मी झाकण लावून ठेवून देते। आता मी झाकण लावलेलं आहे। आता 5 मिनिटं म्हणजे झालेले आहेत। आता मी ही भाजी बघते, माझी भाजी शिजलेली आहे। ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकते आणि चांगलं ढवळून घेते। ते झाल्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन आधीच येईल। आता इथे कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, चांगलं ढवळून घेते। ढवळून झाल्यावर आणखीन 5 मिनिटं मी ह्याला वाफेवरती शिजवते। इकडे माझी बीन्सची भाजी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण ही भाजी नक्कीच ट्राय करा, बिना पाण्यामध्ये न उकळता। ह्या भाजीची खूपच छान चव लागते।
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.